धक्का दिलाय। तुमचं नाव शेवटच्या क्षणी शेवटचा टाइम बॉम्ब होता। पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घेतला तो मान्यच करायचा असतो। तुमच्या नावाची चर्चा होती, आमदारांनी तुम्हाला पाठिंबा। तर या दृश्यांमध्ये देखील आपण पाहतोय दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सचिन अहिर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। नीलम गोरे सुद्धा या दृश्यांमधून आपल्याला दिसून येत आहेत आणि महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठीचा हा आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। खरं तर उपसभापती पदासाठी इतर देखील काही नावांची चर्चा सुरू असल्याचं कळत होतं, मात्र पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर हा एकनाथ शिंदेंनी केल्याचं दिसतंय। असं सांगत होते काय सतत धक्के मिळणार आहेत त्यांना, धक्क्यावर धक्के मिळणार आहेत त्यांना। सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून हा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे एक प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेमध्येच त्यांनी प्रवेश केलेला आहे का असं देखील आता चर्चा सुरू आहे। तशी प्रतिक्रिया देखील शिंदेंच्या शिवसेनेच्याच काही आमदारांनी दिलेली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का तंत्राचा वापर करून ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का दिलेला आहे। खरं तर ठाकरे गटामधील एक महत्त्वाचे आमदार म्हणून सचिन अहिरांकडे पाहिलं जातं।